हे उदयबारच्या बाजूला असलेल्या शिकंजीवाल्याची गर्दी पण मस्त कष्ट कसं व्हायला लागलं बाई. जय श्रीराम मित्रांनो, कसं काय सगळं मजेत ना. शॉर्टमध्ये डिस्क्लेमर द्यायला गेलं तर जेव्हापासून आमचे पेपर पार पडले तेव्हापासून आम्ही फक्त खाणे का पिणे का आणि रिकामे धंदे करणे का याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही केलेलं आहे. तर थोडीशी लाज लज्जा शरम आणि अजून 2-3 भारी भारी शब्द एक्सेट्रा एक्सेट्रा आपल्या डोक्यावर लावून घेऊन आमच्या डोक्यात असे एक दिवे चमकले की चलो आज कुछ तूफानी करते हैं. हे कवाली करायच्या पहिले आमच्या घरच्याने जे आमच्यावर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पारंपरिक जिम्मेदारी सोपवली आहे ते पार पाडायला लागली. परतवाडा जाता पहिले तर आम्हाला भोगावले स्टॉप घ्यायला लागला आणि दुधाचं जे कॅन होते ते तिथं डेअरीत नेऊन थोड्या वेळातच डॉट 9:30 आम्ही परतवाडा टच होतो. 9:30च्या 12:30 आम्हाला कधी वाजले का आमचे हे तर काही समजलंच नाही. तेवढ्यात पोटानं सिग्नल दिला की कुछ तो डालो अभी इसमें, नाही तर काम नाही जमने वाला. म्हणून आम्हाला बिकानेरमध्ये यायला लागलं आणि आमच्या पुऱ्या 2 महिन्याच्या प्राण प्रतिष्ठान अनुशासनचा पुरा कबाडा होऊन गेला इथं. आता या आमच्या गमातून उभरता आम्ही पंजाबराव स्टॉप घेतला. आता इथे जेवासाठी तर नाही आलो, कामशीर कोणाला तरी भेटायला चालू. ते काम सध्या तर तुमच्यासमोर साधारण करतायत ना, सांगता नाही. रुको जरा सबर करू, आता हेच म्हणा लागेल मला. याच्याशिवाय तर काही तुम्हाला दिलासा देता नाही. तर बस आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.